नमस्कार. BMS सेकंड इयर अगततंत्र एवं विधिवैद्यक याचा आज आपण अगततंत्राच्या थेअरी पेपरचा ॲनालिसिस करणार आहे. म्हणजे जे आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स टाकले होते आणि जे पेपरमध्ये प्रश्न आले ते आज आपण कंपेअर करणार आहे. पेपर थोडा मीडियम लेवलचा होता, जास्त पण हार्ड नव्हता, जास्त पण इझी पण नव्हता. मीडियम लेवलचा पेपर होता, थोडा लेंदी होता. तुम्ही व्यवस्थित सॉल्व केला असेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्ही आपला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो तुम्हाला पेपरमध्ये खूप फायदा झालेला असेल, कारण त्यातच 60 ते 70 मार्काचा पेपर आपला त्यातच होता. 60 ते 70 म्हणजे SAQ आणि LAQ फक्त, MCQचे 20 मार्क वेगळे. तर अशा प्रकारे जर तुम्ही एक्सपेक्टेडचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला खूप उपयोग झाला असेल. मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की मागचा जरी तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल किंवा इग्नोर केला असेल किंवा राहिला असेल बघायचा, तरी तुम्ही इथून पुढचे मोस्ट एक्सपेक्टेडचे क्वेश्चनचे व्हिडिओ नक्की पहा. नक्की तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये ते हेल्पफुल राहतील. व ज्यांनी आपला मोस्ट एक्सपेक्टेडचा व्हिडिओ पाहिला होता किंवा नोट्स PDF टेलिग्रामवर पाहिली होती, त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच एक स्माईल आली असणार आहे पेपर हातामध्ये आल्यानंतर. तशी स्माईल माझ्या देखील चेहऱ्यावर आलेली आहे. त्याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पाहूयात अगततंत्राचा आजचा थेअरी पेपर. तर तुमच्याकडे थेअरी पेपर तर असेल, हे आपण जे पाहत आहात स्क्रीनवर तो आपला मोस्ट एक्सपेक्टेडचे क्वेश्चनची PDF आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला SAQ. तर आपण गर्विश हा SAQला दिलेला टॉपिक होता, तिथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगताना देखील सांगितलं होतं, तसंच तिथे स्टार देखील केलेला आहे. तर तो इम्पॉर्टंट होताच. तर तो तुम्हाला SAQमध्ये पहिलाच क्वेश्चन आलेला आहे. तर त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग. तर मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग मी तुम्हाला SAQसाठी करण्यास सांगितलं होता, पण तो तुम्हाला LAQला आलेला आहे. तर इथे तुमचा खूप फायदा झालेला आहे. ज्याने मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग व्यवस्थित केलं होतं, त्याची मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिली होती, त्यांना तो LAQ लिहिता आला असेल. त्यानंतर थेरापेटिक युटिलिटी ऑफ अगध योगामधून आपण 2-3 सांगितले होते, दुशी विषारी अगध, बिलवादी अगध आणि दशांग अगध. तर त्यापैकी बिलवादी अगध हा तुम्हाला एक्झाममध्ये SAQ विचारला होता. त्याचप्रमाणे जे मी व्हिडिओ मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचे अपलोड करतो ते पूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण त्यामध्ये जे मी बोललेलो आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कायांना वाटतं की जे प्रश्न आहेत ते पटकन आपण स्क्रीनशॉट काढून ते आपण पाठ करू, तसं करू नका. 7 ते 8 मिनिटाचे व्हिडिओ असतात, तुमचा जास्त वेळ घेत नाही, तरी तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ पाहत जा, कारण मी जे मध्ये बोलतो ते सुद्धा इम्पॉर्टंट असतं. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला स्थावर विषयाचं मी सांगितलं होतं की सर्व स्थावर विष हे पॉईंट्स कवर करा. त्यासाठी आपण एक वेगळी ट्रिक पण दिली होती की ज्या ट्रिकमध्ये तुम्ही कोणतेही स्थावर विष जर पेपरमध्ये आलं तर ते तुम्ही व्यवस्थित लिहू शकत होतात पॉईंट वाईज. तर त्याप्रमाणे ओपियम आणि कुचला हे 2 तुम्हाला स्थावर विष आले होते, तर ते तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं असेल. ऐफेन आणि कुचला आले होते, तर तुम्ही ते व्यवस्थित लिहिले असतील आणि ते 10 ते 15 मार्क तुम्हाला तिथे इझिली भेटून जातील अशी अपेक्षा करतो. जी आपण 8 ते 9 मिनिटाचा जो व्हिडिओ होता अगततंत्राचा स्थावर विषयाच्या ट्रिकचा, शॉर्ट ट्रिक फॉर अगततंत्रमध्ये, तर तो तुम्हाला इथे उपयोगी पडला असणार. तो कुचला आणि ऐफेन लिहिण्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडला असेल. त्यानंतर पुढे पहा, ड्युटीज ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर. जे वैद्य सदवृत्त आपला टॉपिक आहे, म्हणजेच ड्युटीज ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर, हा मी तुम्हाला SAQला सांगितलेलाच होता प्रश्न, तर तुम्हाला तोही LAQला पडलेला आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही एवढे पॉईंट जर डिटेलमध्ये नीट केले असते जे मी तुम्हाला मोस्ट एक्सपेक्टेड सांगितले, तर तुम्हाला आज किती फायदा झाला असता पेपरमध्ये. व ज्यांना फायदा झाला आहे त्यांनी जरूर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्या व्हिडिओचा खूप फायदा झालेला आहे. त्यानंतर मदमदात्य सांगितलं होतं, त्यापैकी मदात्याचे तुम्हाला 3 स्टेजेस लिहायच्या होत्या, तो इझी प्रश्न होता SAQ. त्यानंतर सेक्शुअल ऑफेन्समध्ये मी तुम्हाला खूप स्पेसिफिक सांगितलं होतं की फक्त रेपवर प्रश्न येणार आहे आणि रेपवर प्रश्न आला होता, तर तो तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट करायला पाहिजे किंवा केला असेल, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आणखीन एक SAQ आला होता, तो म्हणजे सिव्हिल आणि क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटीज लिहायच्या होत्या इन्सेन पर्सनच्या. त्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ अ मेंटली इल पर्सन हा डिझायर टू नोचा टॉपिक आहे. तर हा जरी पॉईंट तुम्ही तो वाचला असेल व तिथे थोडेफार पॉईंट्स लिहिले असतील तर तिथे देखील तुम्हाला ते हेल्प झाली असेल. तसंच ओव्हरऑल पेपर पाहता अगतचा पेपर या वर्षीचा थोडा ठीकच होता. जास्त पण ऑड प्रश्न नव्हते किंवा आउट ऑफ सिलेबसचे काही प्रश्न नव्हते, कारण अगतचा पेपर म्हणलं की सिंगल पेपर असतो, पासिंग अवघड असते. जर एखाद दुसरा प्रश्न जरी ऑड पडला तरी पासिंगसाठी विद्यार्थ्यांना अवघड जातं. पण या वर्षीचा पेपर त्या मानाने बरा होता, मीडियम पेपर होता. जर तुम्ही व्यवस्थित सर्व क्वेश्चन अटेम्प्ट केले असतील, MCQ व्यवस्थित सोडवले असतील, तर तुम्ही नक्कीच या पेपरमध्ये पास होऊन जाल. त्यानंतर आपण LAQसाठी काही प्रश्न दिले होते, त्यामध्ये विष चिकित्सा, जसं की मी तुम्हाला सांगितलं मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग, त्यात थोडेफार पॉईंट तुम्ही ॲड करू शकला असता. त्यानंतर गर्विष जो मी LAQमध्ये सांगितला होता तो तुम्हाला SAQला आलाच होता, त्यामुळे तो काय वाया गेलेला नाही आहे. त्यानंतर कृत्रिम विष, म्हणजे जो सल्फ्युरिक ॲसिडचा क्वेश्चन होता, तो तुम्ही जर चार्ट नीट केला असेल कृत्रिम विषाचा, त्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड देखील होतं. मी टेलिग्रामवर चार्ट अपलोड केला होता, तर तो जर तुम्ही व्यवस्थित पाहिला असेल तर तो SAQ तुम्ही नीट अटेम्प्ट केला असेल. त्यानंतर ते आपलं झालं. त्यानंतर थॅनॅटॉलॉजीला सुद्धा मी स्टार दिला होता आणि त्यावर तुम्हाला प्रॉपर एक पूर्ण LAQ आला होता, म्हणजे तिथंसुद्धा तुम्हाला 10 मार्कांचा फायदा झालेला आहे. तर ज्यांनी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला होता, नोट्स PDF स्वरूपात टेलिग्रामवर पाहिल्या होत्या, त्यांना खूप उपयोग झाला असेल व त्यांच्या चेहऱ्यावर आज एक खूप सुंदर स्माईल असेल, जेणेकरून अगततंत्रामध्ये त्यांना पासिंगची काही चिंता राहणार नाही. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की माझ्या चेहऱ्यावर देखील एक स्माईल आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्याला यूट्यूबवर
थँक्सचं एक बटन अनलॉक झालेलं आहे, ज्याद्वारे तुम्ही सपोर्ट दाखवू शकता तुमचा. तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. तुम्ही कोणताही व्हिडिओ प्ले करू शकता. तिथे खाली जिथे तुम्ही लाईक शेअर करता तिथे तुम्हाला एक थँक्स नावाचं नवीन बटन दिसेल. त्यावर तुम्ही क्लिक केल्यावर तुम्हाला पुढची सर्व माहिती दिसून जाईल. तर हेच मला व्हिडिओमध्ये एकदा सांगायचं होतं. तर हा होता अगततंत्र थेरी पेपर संबंधित एक कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस व्हिडिओ. जर तुम्हाला आत्तापर्यंत फायदा झालेला असेल मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा तर नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा, जेणेकरून तुमचा फीडबॅक मला खूप उपयोगी पडेल. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. अजून खूप पेपर राहिलेले आहेत. जर तुम्ही अजूनही मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरियसली पाहत नसाल किंवा तुम्हाला वेळ काढत नसाल तर नक्की आवर्जून वेळ काढून, काही नाही 7 ते 8 मिनिटाचे व्हिडिओ असतात, वेळ काढून ते व्हिडिओ पहा. तुम्हाला खूप एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.